श्री हरितालिका व्रतकथा. श्री गणेशाय नमः. हिंदू संस्कृतीत वाढणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या दृष्टिकोनातून तिच्या कपाळावरचे कुंकू आणि गळ्यातले मंगळसूत्र हाच खरा तिचा लाख मोलाचा दागिना आहे. आपल्या पतीला उत्तम प्रकारचे आरोग्य मिळावे, त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, त्याच्याकडून सर्व सुख समाधान ऐश्वर्य लाभावे, पुत्रपौत्रांचा लाभ व्हावा, हाच पती जन्मोजन्मी लाभावा, ह्यासाठीच भारतीय नारी जी अनेक व्रत वैकल्य करते त्यातलेच एक फलदायी व्रत म्हणजे श्री हरितालिका व्रत होय. आता ह्या व्रताला हरितालिका असे नाव का पडले? ह्याबद्दल असे सांगतात की आलिका ह्याचा अर्थ आहे सखी, तर हरिता ह्याचा अर्थ आहे अरण्य. दक्षकन्या पार्वती हिचा पुढचा जन्म म्हणजे हिमनक कन्येचा. पार्वतीचा पती हे भगवान शिवशंकर, तेव्हा आपला गतजन्मीचा पतीच आपल्याला ह्या नवजन्मातही लाभावा म्हणून पार्वतीने आपल्या सखीसह घोर अरण्यात जाऊन हे व्रत केले. त्यामुळेच सखीबरोबर अरण्यात केलेले व्रत ते हरितालिका व्रत असे ह्या व्रताचे नाव पडले. श्री हरितालिका ह्या व्रताची मुख्य देवता ही भगवान शिव असून त्याची उपासक आहे ती आदिशक्ती भवानी अर्थात शिवप्रिय माता पार्वती. पार्वती ही महान पतिव्रता, अखिल नारी जातीचा एक थोर आदर्श. पूर्वजन्मी पार्वती ही दक्ष राजाची कन्या होती. दक्ष राजाच्या इतर कन्यांनी चांगल्या चांगल्या वैभवसंपन्न पतीशी विवाह केले आणि त्या आपापल्या सासरी सुखासमाधानाने ऐश्वर्य आणि श्रीमंतीत राहत होत्या. तर दक्ष कन्या पार्वती हिने मात्र शिवशंकर ह्यांनाच आपला पती निवडून त्यांच्याशी विवाह केला होता. स्मशानवासी, गिरीकंदरात राहणाऱ्या, वल्कले नेसणाऱ्या, गळ्यात सर्प मिरवणाऱ्या, अंगाला राख फासणाऱ्या अशा शंकराशी पार्वतीने हट्टाने विवाह केला होता. ही गोष्ट दक्षराजाला मुळीच आवडली नव्हती. या कारणासाठीच तो आपल्या कन्येवर नाराज होता. दक्षराजाने आपल्या घरी एक महायज्ञ करण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्याने सर्व देवदेवता, ऋषीमुनी इत्यादी ह्या सर्वांना खास आमंत्रणे दिली होती. पण आपली कन्या पार्वती आणि तिचा पती शंकर ह्यांना त्याने आमंत्रण दिले नव्हते. मात्र इकडे कैलास पर्वतावर पार्वतीला ह्या यज्ञाची वार्ता समजली. एवढा मोठा यज्ञ, तोही पित्याचे घरी, आणि आपल्याला मात्र त्याचे आमंत्रण नाही. ह्याचे पार्वतीला जरा आश्चर्य वाटले. तसेच तिला त्याचे दुःखही झालेच. पण त्याचवेळी तिच्या मनात असाही एक विचार आला की यज्ञाच्या तयारीत घाई गडबडीत कदाचित आमंत्रण करायचे राहून गेले असेल. घरचेच कार्य आहे, तेव्हा आपण आमंत्रणाची वाट न पाहता गेलो तरी काय हरकत आहे. आणि एका निवांत अशा क्षणी पार्वतीने भगवान शंकर ह्यांना विचारले, स्वामी, माझे पिता दक्षराज ह्यांच्याकडे एका महायज्ञाचे आयोजन आहे. त्यांनी इतर सर्व बहिणींनाही बोलावलं आहे. मलाही तिथं जायची इच्छा आहे. तेव्हा मी तिथं जाऊ का? तेव्हा भगवान शंकर तिला म्हणाले, हे गौरी, इतरांना आमंत्रण गेले आहेत हे तर मलाही ठाऊक आहे, पण आपल्याला मात्र आमंत्रण नाही. तेव्हा न बोलावता आपण तिथं जाणं हे मला तरी उचित वाटत नाही. हे शुभान्ने, तू पण तिथं तुला बोलावले नसताना जाऊ नयेस असं मला वाटतं. उद्या जर तिथं तुझा अपमान झाला तर तो अपमान तुझ्या एकटीचा नव्हे तर आपल्या दोघांचा असेल. तेव्हा भगवान शंकर हे अशा शब्दास पार्वतीस उचित मार्गदर्शन करत असतानाच नेमके त्याच वेळी तिथे नारद मुनी आले. शिव पार्वती ह्यांच्यामधला तो संवाद ऐकल्यावर नारद मुनी मात्र म्हणाले की हे पार्वती माते, मला तरी असंच वाटतं की आपल्या पित्याच्या घरी जाण्यात लेकीला मान पान तो कसला, आणि आमंत्रणाची गरज तरी काय. नारद मुनीच्या ह्या म्हणण्याने पार्वतीच्या मतास दुजोराच मिळाला जणू. शिवशंकर यांनी मात्र काहीच मत व्यक्त केले नाही. त्यांचे मौन हीच त्यांची मूकसंमती आहे असे समजून पार्वतीने त्या कार्यासाठी आपल्या पित्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. सोबत भूतगण, शिवगण ह्यांचा ताफा घेऊन आणि नंदीवर बसून आदिशक्ती माता पार्वती यज्ञमंडपात येऊन दाखल झाली. भवानीच असे शिवगण, भूतगण ह्यांचे सोबत त्या धर्मकार्यास उपस्थित झाल्याचे पाहून सर्व ऋषी मुनी, देवदेवता ह्यांना खूप आनंद झाला.
सर्वांनी उठून आदिशक्तीचे स्वागत केले. तिला नमस्कार केला. पण प्रत्यक्ष पिता दक्षराज, माता किंवा इतर उपस्थित असलेला भगिनी वर्ग ह्यांच्यापैकी कुणीही तिचे स्वागत केले नाही. का ती आल्याची साधी दखलसुद्धा घेतली नाही. उलट तिच्या आगमनाने पिता दक्ष हा नाराज झाला. न बोलावता ही जोगड्याची बायको इथे का आली? तिला कोणी बोलवले होते? आमंत्रण नसेल तर जाऊ नये, इतका साधा शिष्टाचारही हिच्यापाशी उरला नाही काय? असा विचार करत भर मंडपात दक्षराजाने तिचा अपमान केला. त्या घोर अपमानाने पार्वती देवी इतकी दुःखी झाली की आता ही अशी अपमानित तोंड घेऊन कैलासावर परत जाण्याऐवजी आणि दुसऱ्या क्षणी सर्व देव, ऋषी, मुनी, माता, पिता ह्यांच्या देखत पार्वतीने समोरच्या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेतली आणि आपल्या जीवनाचा तसा दुःखद शेवट करून घेतला. जन्मोजन्मी हाच पती लाभावा म्हणून श्री शिवशंकरांना आपला पती परमेश्वर मानणाऱ्या त्या देवीने पुढे हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. ती आदिमाया जगदंबिका गतजन्मीची दक्षकन्या पार्वती हीच ह्या जन्मात पर्वतराज हिमालयाची कन्या झाली. ही सद्गुणी, सदाचारी आणि सुंदर कन्या हळूहळू दिसामासाने वाढू लागली. वाढत्या वयाबरोबर तिच्या सौंदर्यातही अनुपम्य वाढ होऊ लागली. पाहता पाहता कालगतीची अनेक पाने गळून आली. मुलगी लहानाची मोठी झाली आणि तिच्या विवाहाचे विचार पित्याच्या मनात येऊ लागले. तिला कोण, कुठला आणि कसला पती मिळेल ह्याची चिंता हिमालयाच्या मनाला अस्वस्थ करू लागली. त्यावेळी अचानकपणे महर्षी नारद ह्यांचे हिमालयाकडे येणे झाले. हिमालयाने त्यांचे स्वागत केले, पूजन केले आणि आपल्या कन्येला महर्षी नारद ह्यांच्या पायावर घालून तिच्यासाठी एखादा सुंदर वर सुचवा अशी प्रार्थना केली. तेव्हा ध्यान लावून आणि क्षणभर विचार करून नारद म्हणाले, हे पर्वतराज, माझ्या लेखी तर तुमच्या ह्या सर्वांग सुंदर कन्येसाठी एकच योग्य असा वर आहे आणि तो म्हणजे वैकुंठनायक श्री विष्णू. आपण हे उत्तम कन्यारत्न त्या विष्णू नारायणास द्यावे हेच उचित. महर्षी नारदाच्या त्या सूचनेने पर्वतराज हिमालय सुखावला. त्यानेही मनोमन हाच विचार केला होता की श्री विष्णू हाच आपल्या कन्येसाठी सुयोग्य वर आहे. पण कन्येने अर्थात पार्वतीने मात्र ह्या विवाहास स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, पिताजी, आपण व्यर्थ चिंतित होऊ नका. मी माझा पती ठरवला आहे. कैलासाधिपती शिवशंकर हेच माझे जन्मोजन्मीचे पती आहेत. मी त्यांच्याशिवाय अन्य कुणाशीही विवाह करणार नाही, हा माझा निश्चय आहे. मी माझे पती शिवशंकर ह्यांना मिळवण्यासाठी काय वाटेल ते करीन. बेटा, आणि विष्णूच तुला योग्य वर आहे. तू त्या शिवाचा विचारही करू नकोस, असे हिमालयाने आपल्या कन्येला समजावून सांगितले. तेव्हा हिमकन्या म्हणाली, तात, नाही, ते होणे नाही. मी पार्वती आहे. भगवान शंकर हेच माझे पती आहेत. मी त्यांच्याशी जन्मोजन्मीसाठी बांधले गेले आहे. मी माझा तो पती ह्या जन्मातही मिळवणारच. आणि हाच दृढ निश्चय करून आपल्या एका सखीला बरोबर घेऊन ती दूर अरण्यात निघून गेली. तिने एक नदीच्या काठावर वाळूचे मोठे शिवलिंग तयार केले. अरण्यातल्या पानाफुलांनी शिवाची मनोभावेच पूजा केली. शिव आराधना केली, उपवास केले, घोर तप केले आणि पार्वतीने सखीसह केलेल्या त्या घोर तपावर प्रसन्न होऊन भगवान शंकर हे पार्वतीसमोर बटूच्या वेशात उभे राहिले. त्या बटूने पार्वतीला प्रश्न केला, हे देवी, तू हे व्रत का आणि कशासाठी केलं आहेस? पार्वतीने आपला हेतू बोलून दाखवला. तेव्हा तो बटू म्हणाला, हे बघ, मलाही असंच वाटतंय की शंकर नव्हे तर विष्णूच तुझ्यासाठी योग्य वर आहेत. हे सर्व सोड आणि पित्याच्या इच्छेप्रमाणे विष्णूशीच लग्न कर. त्यातच तुझं कल्याण आहे. बटूचे हे शब्द ऐकून पार्वतीला फार राग आला. ती म्हणाली, हे विप्रकुमारा, तू इथून जा. उगाच माझ्या शापवाणीचा बळी ठरू नकोस. जा, मला पापाची धनी करू नकोस. जर मला माझा हवा तो पती मिळाला नाही तर मी. तेवढ्यात बटू अदृश्य झाला आणि तिथे प्रगट झाले भगवान शंकर.
पार्वतीने त्यांना नमस्कार केला आणि आपली मनोकामना बोलून दाखवली. भगवान म्हणाले, तथास्तु. ज्याप्रमाणे भगवान शंकर ह्यांनी पार्वतीच्या पूजाव्रताने संतुष्ट होऊन तिला दर्शन दिले, त्याप्रमाणे ज्या स्त्रिया हे व्रत करतील त्यांना सुख, संपत्ती, सौभाग्य आणि संतती प्राप्त होईल. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, असा त्या व्रताला आशीर्वाद दिला. तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीया. तेव्हापासून हे व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने केले जाते. उपास धरला जातो, पूजा केली जाते आणि ब्राह्मण आणि सुवासिनी ह्यांना दान-वाण दिले जाते. असा ह्या व्रताचा थोर महिमा व फलश्रुती आहे. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफल संपूर्ण.